काय सांगितलं दाताचं? हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की क्लिनिंगचा ब्लॉग आहे. दिवाळी आली आणि आपण क्लिनिंग करणार नाही असं शक्यच नाही आहे, कारण दिवाळी हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा सण असतो आणि त्याच्या आधी घराचं क्लिनिंग तर होतंच. तसं तर गणपतीच्या आधी पण होतंच, पण आता पण करणं मेंडेटरी असतं, हो की नाही? चला तर मग आपले सगळेजण एकाच मताशी सहमत आहोत, म्हणून मग मी क्लिनिंगला सुरुवात केली. आणि असं मी घासते कपाट. एकदम छोटे छोटे जागा असते ना, तिथे काय माहिती तिथेच जास्त तेलकट होतं आणि मग तिथलं जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत असं वाटतं की कपाट तेलकटच आहे. त्यामुळे मी सगळ्या ट्रिक वापरून, माझं डोकं लावून, सगळी ताकद लावून आणि बोटांना 4-5 जखमा करून हे कपाट फायनली घासून घेतलं. म्हणजे त्यात काही नवल नाही आहे, प्रत्येक वेळेस कपाट घासताना हाताला लागतं आणि ते मेंडेटरी आहे माझ्या बाबतीत तरी पण कपाट कसं निघालं हे सगळेजण तुम्ही मला नक्की सांगा. आणि ह्या छोट्या छोट्या जागेमधल्या सगळं जो क्लीन करण्यासाठी तुमच्याकडे काही ट्रिक असतील तर त्या पण सांगा. मी खूप वेळानं ब्रशने सुद्धा ट्राय करते. सगळ्या टेक्निक मी ट्राय करतच असते. हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेलवरून तुम्ही आला असाल तर तुम्हाला माहिती आहे की हा क्लिनिंगचा ब्लॉग आहे. दिवाळी येते त्यामुळे क्लिनिंग तर मस्ट आहेच, घर आज चमकवायचं आहे. माझं अर्ध क्लिनिंग तर झालेलं आहे, अर्ध क्लिनिंग अजून बाकी आहे करायचं. पण मध्ये मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि म्हटलं आधी व्हिडिओला सुरुवात तरी करूया, कारण सकाळपासून कामं कंटिन्यू चालूच आहेत. आधी नाश्ता झाला, माझ्या मुलीचा पेपर होता तर ती परीक्षेला गेली. त्याच्यानंतर मग मांडणी वगैरे काढून घासली मी, कारण ते सगळं शूट करणं तर पॉसिबल नाही आहे. त्याच्यानंतर वरतून झाडून पण झालेलं आहे, ऑलमोस्ट अर्ध बाकी अर्ध झालेलं आहे. तर मग उरलेलं मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही पण क्लिनिंगला सुरुवात केली का, घर चमकवायला सुरुवात केली का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग आता मी तुमच्याबरोबर आधी शेअर करते की काय काय झालेलं आहे. आता मी तुम्हाला माझ्या घराचा पहिला लुक दाखवते की क्लिनिंग करण्यासाठी मी किती पसारा केलेला आहे घरात. 1 मिनिट. हे असं सगळं सामान जे भिंतीवरती असतं, पुन्हा ऋतुजाचा पसारा, असं सगळं पडलेलं आहे. हे सगळं क्लीन करण्यासाठी काढलेलं आहे. आणि वरचं तर झालेलं आहे झाडून सगळं काढून. आणि इथे तर मी सामान काढलेलं आहे, जे डब्यांमध्ये होतं. जास्त मी सामान अजून किराणा भरलाच नाही आहे, कारण मला क्लिनिंग करायचं होतं. आणि हे अजून घासायचं बाकी आहे. हे एवढी सगळी भांडी अजून घासायची बाकी आहेत. भांडी म्हणजे भरण्या आहेत ह्या सगळ्या जास्त, ज्या मला घासायच्या आहेत. हे सगळं घासायचं बाकी आहे. इथे मी मध्येच ट्रॉली हे ठेवलेली आहे, काय बोलतात, ते आणून ठेवलेली आहे, जी इकडे होती आधी, पण ती मी क्लिनिंग करताना तिकडे खेचली आहे. आता फक्त हे छोटंवालं कपाट घासायचं बाकी आहे. हे मोठं कपाट सगळं घासून झालेलं आहे. तर आत्ता जो क्लीन करायचा पार्ट आहे तो एवढा बाकी आहे. आणि मग खालून किचनचं डीप क्लिनिंग. फ्रीज तर तुम्ही लास्ट वीक बघितलं आपण क्लीन केलेलं आहे. आणि जो क्लीन करून झाला आहे तो पार्ट इकडे आहे. ही मोठी मांडणी चकाचक निघाली आहे का मला सांगा तुम्ही सगळे. आणि इकडे ही एवढी सगळी भांडी घासून झालेली आहेत. डब्बे, मोठे मोठे जे सामानाचे पिठाचे डब्बे आहेत ते घासून झालेत. हे टब भरून भांडी ती आहेत जी आपण जास्त वापरत नाही, कधी कधी वापरतो ती. आणि ही सगळी ठेवणीतली भांडी ही वर्षातून एकदाच मी घासते, कारण ह्याचं काहीच यूज होत नाही. ही सगळी मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवलेली असतात एकात एक. फक्त वर्षातून एकदा काढते, घासते आणि परत भरून ठेवते, कारण एवढी भांडी तर यूज होत नाहीत आणि वरती ठेवून ती खराबच होतात. तर मग आणि इकडे शूट करण्यासाठी मी आत्ताच सेटअप लावलेला आहे. तर आता ब्रेक संपवून मी परत एकदा सुरुवात करते क्लिनिंगला. इकडे जी काही बरण्या वगैरे काढल्या त्या सगळ्या घासून घेते. देवपूजा सकाळीच झालेली आहे छान छान. आणि आता इथे ट्रायपॉडला लावते, तुम्ही इथून बघा आणि मी बाकीचं क्लिनिंग करून घेते. तर क्लिनिंग करायच्या आधी मला 3 गोष्टी तुमच्याबरोबर पण शेअर करायच्या होत्या, की तुम्ही सगळे क्लिनिंग करताना कोणत्या 3 गोष्टी फॉलो करता हे मला सांगा. क्लिनिंग करायच्या आधी मला असं वाटतं की 3 ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी फॉलो करते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी आपले कम्फर्टेबल कपडे घालायचे, ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल क्लिनिंग करताना, जे तुम्हाला घालून तुम्ही खूप जास्त काम करू शकता. असं तुम्ही कपडे घाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करताना इरिटेट होणार नाही, कारण चिडचिड होऊ शकते ना खूप जास्त तुम्ही अनकम्फर्टेबल कपड्यांमध्ये असाल तर. म्हणजे साडी वगैरे ज्यांना जमतं त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना नाही जमत त्यांनी कम्फर्टेबल कपडे घाला. दुसरी गोष्ट, पोट भरून खाऊन घ्या, कारण तुमचं पोट रिकामं असेल तर तुमची चिडचिड होणार हे 100%. कारण आपण सगळ्यात जास्त चिडचिड तेव्हाच करतो जेव्हा आपलं पोट रिकामं असतं. तर मग व्यवस्थित खाऊन घ्या, एकदम एवढं नाही की झोपच येईल तुम्हाला, असं काही खाऊ नका राईस वगैरे. पण सकाळचा नाश्ता, मोस्ट ऑफ द टाईम सकाळी आपण क्लिनिंगला सुरुवात करतो तर सकाळचा नाश्ता वगैरे करून घ्या, ज्याच्यामुळे तुमची चिडचिड नाही होणार. आणि तुमचं सगळं काम होईपर्यंत कसं असतं, माझं तरी असं आहे, एकदा क्लिनिंगला लागलं ना की मग मध्ये असं खायला वगैरे नाही जमत. एकदा सुरुवात केली की सगळं संपवूनच, त्याच्यामुळे मग आधीच खाऊन घेतलेलं बेटर असतं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधीही क्लिनिंग करताना घर स्वच्छ करण्याचा हेतू ठेवा. म्हणजे घर मला खूप जास्त चमकवायचंच आहे, माझं तरी असं नसतं. क्लिनिंग म्हणजे स्वच्छता. स्वच्छ झालं बस झालं. अगदी प्रत्येक भांड्याला असं सगळा जीव काढून किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त एनर्जी लावून स्वतः थकून जायचं आणि मग दुसऱ्या दिवशी आजारी पडायचं. त्याच्यापेक्षा बेटर आहे की गोष्टी स्वच्छ करा, खूप जास्त त्या चमकवत बसवू नका, असं मला वाटतं. स्वच्छता महत्त्वाची असते आणि ती झाली की बस दिवाळी येते, आपलं घर स्वच्छ असल्याशी मतलब आहे. चला तर मग आता भाषण खूप झालं, आता आपण सुरुवात करूया. मी आता उरलेली सगळी कामं करून घेते, त्याच्यानंतर मला इकडून परत एकदा एक हात असं पुसून पण घ्यायचं आहे, ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. आणि बघू अजून काय काय करते आजच्या दिवसामध्ये. अजून मला किचनचं खालून सगळं डीप क्लिनिंग पण करायचं आहे, काढून कांद्याची जाळी घासायची आहे, छोट्या भरण्यांची जाळी घासायची, बरंच काम बाकी आहे. आणि संपायला किती वाजता आहेत माहीत नाही, सो स्टे ट्यून. आणि त्यानंतर तुम्हाला एवढं सगळं भाषण दिल्यानंतर मी लागले माझ्या कामाला, कारण मला आज काहीही करून हे सगळं संपवायचं होतं. उद्या शॉपिंगचा प्लॅन होता, कारण संडे आहे, त्यामुळे आज मला पूर्ण घराची क्लिनिंग संपवायची होती. त्यामुळे मी फुल स्पीडमध्ये कामाला लागले. राहिलेली सगळी कामं मला दुपारपर्यंत संपवायची होती, पण तसं काही झालं नाही. कामं संपायला मला संध्याकाळ झाली, कारण हे संपल्यानंतर मी काचा क्लीन करायला घेतल्या. घरामध्ये जेवढ्या ठिकाणी काचा लावलेल्या आहेत त्याच्यावरचं सामान काढलं आणि त्या सगळ्या क्लीन करून घेतल्या. त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस ह्याच्यातच गेलेला आहे. तुम्हाला असं होतं का की एक वस्तू क्लीन करायला काढता आणि मग त्याच्या बाजूची, त्याच्यावरची, आसपासची, असं सगळं क्लिनिंग करता करता पूर्ण दिवस निघून जातो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की आपला पूर्ण दिवस फक्त क्लिनिंगमध्येच गेला आहे. तरी मला एक थोडं बरं वाटतं की ज्या वर्किंग नाही आहेत त्यांना थोडा तरी वेळ असतो की चला त्यांच्या हिशोबाने त्या करू शकतात की आज मला हे करायचं आहे, उद्या मला ते करायचं आहे, असं डिसाईड करून करू शकतात. पण ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांना ते सगळं सुट्टीच्याच दिवशी संपवायचं असतं आणि कधी कधी ते सगळं काम एवढं अंगावर येतं की कणकण येते, आजारी पडायला होतं. मी असं नाही म्हणत आहे की घरी असणाऱ्या लेडीजला काम नसतं, पण त्या त्यांचं नियोजन त्यांच्या नियमानुसार करू शकतात, त्याच्यामध्ये बंधनं कमी असतात. आणि जेव्हा तुम्हाला जॉब पण करायचं असतं आणि घर पण, तेव्हा मात्र तुमच्याकडे त्या ठरलेल्या सुट्टीच्या दिवसांमध्येच सगळं करायचं असतं. असो, ही लाईफ आपणच चूज केली आहे, त्यामुळे तक्रार करत नाही आहे मी. अशी सगळी भांडी मी संपवली घासून आणि फायनली पुसून घ्यायला सुरुवात केली. सगळं काही मी जोपर्यंत माझा हात नाही फिरत, मी अगदी काही चमकवत नाही, पण थोडंसं लिक्विड किंवा आला आणि सोडा मिक्स करून असं काहीतरी मिक्स करून चेक करत असते की ह्याने डाग निघत आहेत का, त्याने डाग निघत आहेत का. आणि पूर्ण घराचं असंच क्लिनिंग करून घेतलं. जिथे मला वाटतंय तिथे जास्त वेळ लागला आणि जिथे नेहमीच झाडलं पुसलं जातं तिथे कमी वेळ लागला. शेवटी मी संध्याकाळी बाहेर जेवायला गेलो, सगळे 2-3 जणं आम्ही, कारण घरात बनवायला माझ्यामध्ये अजिबात ताकद शिल्लक नव्हती. खरं तर हे खायची पण इच्छा नव्हती, पण खाल्लं. आणि नेहमीच्याच हॉटेलमध्ये गेलो होतो, गोल्ड कॉईनमध्ये, आणि नेहमीचाच मेनू खाल्ला, कारण खरंच अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि घरी येऊन मला सगळं परत लावायचं पण होतं. खरं तर ना, क्लिनिंग करण्यापेक्षा ना, क्लिनिंगसाठी सगळं सामान बाहेर काढणं आणि परत ते सामान होतं तिथे परत लावणं किंवा ते भरणं आणि अरेंज करणं, याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ जातो.
आणि प्रत्येक वेळी हे सगळं लावताना मला असं वाटतं की मी परत एकदा घर अरेंज करते की काय, कारण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. छोट्या छोट्या भरण्यांमध्ये कुठे काय ठेवलं आहे, म्हणजे अगदी रवा, जिरं, असं छोट्या छोट्या गोष्टी रोज वापरायच्या वेगळ्या ठेवायच्या आणि साठवणीच्या वेगळीकडे ठेवायच्या. हे सगळं मला तेव्हाच करायचं होतं आणि रात्र पण झाली होती. मला जवळजवळ झोपायला 12:30 पावणे 1 वाजले आणि ब्लॉग पण एडिट नाही करू शकले मी, म्हणून ब्लॉग एक दिवस लेट टाकते. पण जेव्हा हा रिझल्ट बघितला मी सकाळी उठून, इतकं मला भारी वाटलं. माझं एवढं क्लीन आणि मस्त चमकणारं किचन, मांडणी तर एवढी चमकत होती, खूपच छान वाटत होती आणि सगळंच चमकत होतं कारण कालच सगळं क्लीन केलं आहे. काही म्हणा, क्लीन करून झाल्यानंतर ज्या क्लीन वाटतं ना, म्हणजे स्वच्छ ते फिलिंग खूप वेगळंच असतं. सगळी मेहनत अशी वाटते की आपली सगळी मेहनत फळाला आली आहे असं. चला तर मग माझी मेहनत लक्षात घेऊन माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.